MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। भरतशेठ गोगावलेंनी ज्या पद्धतीने हा आरोप केलाय, मला भरतशेठ गोगावलेंना सुद्धा एक प्रश्न आहे की 17 ऑक्टोबर 2024 ला जो तुमच्या घरामध्ये तुम्ही बागलामुखी म्हणून जे उज्जैनमध्ये एक देवीचं स्थान आहे, त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते, तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या कशा करता घातल्या होत्या? त्या पूजा तुम्ही घरामध्ये बोलवून महाराजांची पूजा केली, ते 11 महाराज बोलावले, त्या 11 महाराजांकडनं घरामध्ये पूजा करून घेतल्या, त्यांच्या पूजा केल्या त्या महाराजांच्या। मला वाटतं की जर भरतशेठ असे म्हणत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आम्ही तक्रार केली पाहिजे। आम्ही तक्रार करू आणि तक्रार करून भरतशेठ गोगावलेंवरती अशा प्रकारे बाहेर राज्यातनं मांत्रिक आणायचे, घरामध्ये पूजा घालायच्या, हे कितपत योग्य आहे? घरामध्ये पूजा घालून तुम्ही आघोरी पूजा आहे, व्हिडिओ आहेत, ते फोटो आहेत, ही घरामध्ये पूजा घालायच्या। निवडणुकीच्या आधी बरोबर 20 नोव्हेंबरला निवडणूक होती आणि 17 ऑक्टोबर 2024ला भरतशेठच्या घरामध्ये मुक्कामी लोक होती। ही मुक्कामी लोक त्यांच्या घरामध्ये कुणी कशा करता बोलवले होते तुम्ही? तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास आहे ना, मग तुम्ही ह्या अशा आघोरी पूजा कशा करता घातल्या घरामध्ये? आता जो आरोप तुम्ही करताय त्याचे काही पुरावे आहेत आपल्याकडे? आता व्हॉट्सअपला व्हिडिओ आहे, फोटो आहेत, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत ना। 17 ऑक्टोबर बरोबर 17 ऑक्टोबर 2024ला हा सगळा प्रकार त्यांच्या राहत्या घरी महाडमध्ये, मला वाटतं त्यांचं फोटो बाहेर काढले शक्यता 100% काढेल ना। व्हिडिओ तर आत्ता देतो मी तुम्हाला। ज्या पूजा ज्या पद्धतीने घातलेली दिसतीये, होम हवन केलंय, त्याच्यामध्ये ते नाही का आता असे साधू बिधू बसतात, ओम फट स्वाहा करतात, अशा पद्धतीने ते दोन्ही हातामध्ये ते काय घेतलंय आणि ते त्या यज्ञामध्ये टाकतात, अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे, फोटो आहेत त्यांचे। बरं, तुम्ही बाहेरचे महाराज आणून घरामध्ये त्यांची पूजा करताय। बागलामुखी म्हणजे हे असं ऐकून आहे मी की बागलामुखी म्हणजे हे अतिशय कडक असं देवाचं स्थान आहे की त्या ठिकाणी बऱ्यापैकी राजकारणी महाराष्ट्रातले तर बऱ्यापैकी जातात आणि एवढे मोठे चार्जेस आहेत तिथले। मला ज्या टायमाला या सगळ्या गोष्टी कळाल्या त्या टायमाला मी तिथल्याच एका महाराजांकडे फोन करून चौकशीसुद्धा केली होती की बाबा काय कसं आहे, काय प्रकार आहे। त्यावेळेस मला सांगितलं होतं की 15-15 लाख रुपये एका पूजेला लागतात। म्हणजे एवढे मोठे पैसे जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरनं महाराज बोलावता, त्यांना तिथं त्यांच्या पूजा अर्चा करता, मुक्कामी त्या लोकांना 2-2, 3-3 दिवस तुमच्या इथे ठेवता, हे कितपत योग्य आहे? एक महिला जर आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्धव साहेबांची तब्येत बरोबर नसते, उद्धव साहेबांच्या पाठीमागे, आदित्य साहेबांच्या पाठीमागे, आम्हा सर्व शिवसैनिकांच्या पाठीमागे जर त्या एक आदिशक्ती म्हणून उभ्या राहत असतील तर मग ह्यांच्या पोटामध्ये गोळा यायचं कारण नाही ना। म्हणून त्यांनी केलेलं हे विधान अतिशय चुकीचं आहे आणि हे आम्ही शिवसेना म्हणून मी त्यांच्या विधानाचं, मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व महिला भगिनींनी, चित्रा वाघताईंनी सुद्धा याचा निषेध केला पाहिजे। एक महिला जर सक्रिय नाही आहे, त्या जर कुठं दिसत असतील, कोणाच्या पाठीमागे उभे राहतात, त्यांच्यावरती अशा प्रकारचा आरोप करणं एक प्रकारच्या सर्व महिला भगिनींवरती आरोप केले जाते आणि तो चुकीचा आहे। त्यांच्यावरती जर अशा प्रकारे आरोप करत असेल तर भरतशेठ, आम्ही तुमच्यावरती आरोप करतोय, तुम्ही अशा आघोरी पूजा का घालता? जर लोकांमध्ये जर तुम्ही जाता, लोकांची तुम्ही कामं करता, मग बागलामुखीवरनं महाराज लोक बोलून त्यांची पूजा करण्याची तुमच्यावर का वेळ येते? MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।